त्यांचं ध्यान होतं माझं. तू 2 नंबर वाली सांग कुठली तू बरं. एवढ्या हसायला गप्पा मारायला पक्के आहे याच्यासाठी माई बापान पाठवलं तुम्हाला. हे पोलीस नावली मी चांदल फोन करतो. कुठली बेटा तू इथलीच आहे. कितीला आहे तू. अजूनही हसतो राहील तू. तुला सिरियसच नाही तुम्हाला. कितीला आहे तू. इडं कशाला त्याच इडं कशाला बोललेली या प्राचार्यांनी कशाला बोललेलं. तुम्ही बोलणंच नाही कोणी. ऐकून दे तिचं ऐकून दे. तिला ITI 12वी कळतात मला पाहून द्या ना. आता तुम्ही काय शिकू राहिले याच्यावर मला कळतं ना. हे बी मला कळन ना. इड मास्तर लोकांना कशासाठी बोललेलं. मला पाहायसाठी बोललेलं का भाषण ऐकायसाठी बोललेलं का चित्तर पाहिलं होता पंतप्रधान येणार आहे का उद्घाटन होणार आहे कशासाठी बोललेलं. हे तुम्ही जाऊन दात काढले. हे शिकायसाठी आलो होतो आपण. मतदारसंघाच्या पुरी तू बाळा माझी देते तो माहिती काय ना बेटा. तकले कुठली तू. बर कशासाठी येईल तू. काय शिकलं तुला आत्ता हेडमास्तरांनी प्राचार्यांनी येईनी माझ्यासारखं गावरान सन्ना हे शिकेल ते शिकेल. कशासाठी आली. काय शिकविला आता तुला. अरे बाबा शिकविलं का ते तर सांग ना. तर यांनी शिकविलं नाही ते सांग मला. यांची पहा तुम्ही आता उद्या. काय शिकविलं तुला. तुझा कोणत्या कोर्सला नंबर लागेल बेटा. बर तुला काय शिकविलं ते यांनी. मग मोदीजींना स्वदेशीचा नारा दिला याचा अर्थ काय बेटा. पवार तुला कळाला का. सोनवणे तुला कळाला का. हा तू रे बिना ड्रेस वाली उभा राहते. काय ना बेटा तुझं. कुठली बेटा. इथलीच आहे तुम्ही. या राहायला पण इथेच ना. येणं जाणं करतात ना. तू तिथून येणं जाणं करते इथं. मग हॉस्टेलला आहे तू. हा सांग स्वदेशी म्हणजे काय आणि मोदीजी काय म्हटले. स्वतःच्या देशात तयार झालेले काही म्हणजे जे मोठी प्रत्येक वस्तू आपल्या देशातली तयार केलेली वापरायची. तू स्वदेशी आणि परदेशी. परदेशीचा माल जो चायना माल तो वापरायचा नाही. तुला कळालं. रगड्याची पुरील कळालं तुला. तिला 3 नंबर तुला कळालं. हा रगडे कळालं तुला. स्वदेशी कळालं का. तू स्वदेशी आहे का परदेशी. हेच करायचंय. जरा मी आपल्या मुली या बी आपल्या बस खाली. एखादा मोठा माणूस आपल्याकडे का आला. मी सगळे कार्यक्रम ऑफ करून इड आलो की माझ्या देशाचे प्रधानमंत्री ते काय संदेश देणार आहे तुम्हा आम्हाला. मुख्यमंत्री आहे आपल्या खात्याचे मंत्री आहेत कोणते कोर्स सुरू राहिले. अरे तुमच्या वर समोर आई वडिलांचा मोठा विश्वास आहे आणि आपण शिकण्यासाठी
स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आपल्या आईवडिलांना पाठवलं आणि आपलं ध्यान जर नसलं हे दुर्दैव. एक लक्षात ठेवा, ही चांगली गोष्ट नाही. तुम्हाला आज माझं वाईट वाटत, मी बोललो, मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की पंतप्रधान बोलतोय, मुख्यमंत्री बोलते आणि आपलं लक्ष नाही. काय बोलले आता तुम्हाला जर विचारलं ना पंतप्रधान काय भाषण केलं, काहीच बोलणार नाही. कारण की आपलं ध्यानच नव्हतं भाषणावर. माझं ध्यान भाषणावर बी होतं, तुमच्यावर बी होतं. सगळ्या पोरांना जर फिरतो मी तिथे जाऊन बसतो. नम्रपणे विनंती आहे, आपल्या आईवडिलांचं नाव कमवा, आयट्याचं नाव कमवा. आपण शिकण्यासाठी आलोय, खूप मेहनत करतात हो आपले वडील, आई शेती करतात, राब राब शेतात राहतात. आज निसर्गाने एवढी मोठी आपल्या आलेलं तोंडातलं घास सोडून घेतले. कापसाचं काय परिस्थिती झाली, सोयाबीन काय, मोसंबी गळाली, सरकारनं अनुदान दिले, पण शेतकऱ्याची हाल अपेष्ट आहे. त्याच्यातून तुमची सरकारनं आता कालची बातमी वाचली का, काय निर्णय झाला, सगळ्या विद्यार्थ्यांची फीस माफ केली. म्हणजे तुम्हाला आपले ध्यानच नसतं ना. हो ना, परीक्षा फी पूर्ण माफ केली. तुम्हाला हे कुठं लक्षात राहतं. आपण जरा काळजी घ्या, मुख्यमंत्री काय म्हणते, पंतप्रधान काय म्हणते, आणि जरा यांना शिकलं पाहिजे की काय झालंय. आपली पगारीती आपलं चालतं, यांना वाटतं हे ॲडमिशन कसं तर झालं. अरे इथले विद्यार्थी कुठंतरी घडले पाहिजे आणि तुमचंही नाव निघेल, माझंही निघेल आणि त्यांच्या आईवडिलाचंही निघेल. आज मॅच्युअर मुलं असतात, त्यांना आपण ज्ञान देणं गरजेचं असतं. समजलं शिकविलं तर त्या समजून घेतील, मुलगा असो का मुलगी असो. पण त्यांना आपण सांगणारच नाही, जसं वागायचं तसं वागून द्या, जसं फिरायचं तसं फिरून द्या. आपल्याही मुली आहे, मी पहिल्या शब्दात सांगितलं, विना संस्कार नाही उद्धार. आपला जर संस्कार जर आपल्यावर नसेल तर आपण काही करू शकत नाही. म्हणून संस्कार घ्या. विद्यार्थ्याला नम्रपणे विनंती आहे, तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती, ज्या माई बापांनी आपल्याला शिकण्यासाठी पाठविलं त्या माय बापाचं नाव मोठं करा. आणि जेव्हा बाप आपल्या वेशीतून जाईल ना, त्या बापाची मान खाली घालू होऊन नका देऊ, ही नम्रपणे सगळ्याला विनंती करतो मुलींना. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आभार. कारण म्हणजे प्राचार्य सरांनी खूप चांगली व्यवस्था केली. आज आम्हाला लाईव्ह पंतप्रधान मोदीजीचं, मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना आम्हाला भाषण ऐकण्याची संधी मिळाली. आपण चांगलं नियोजन केलं. गेल्या वेळचं नियोजनामुळे मी आपल्यावरही चिडलो होतो. माझा स्वभाव आहे, मला आवडत नाही. चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायची सवय, वाईट असेल वाईट म्हणणार नाही. म्हणून मी नम्रपणे सांगतो, तुम्हालाही धन्यवाद देतो. सर्व शिक्षक मंडळींना सांगतो, त्यांना जरा लक्ष केंद्रित करायचं. ज्या गोष्टीसाठी आपण आलो त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी त्यांना केलं पाहिजे. पुन्हा एकदा प्राचार्य सरांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.